राजदिंडी मार्गाने 2 पालख्या बाहेर पडल्या. एका पालखीत छत्रपती शिवाजी महाराज तर दुसऱ्या पालखीत हुबेहूब शिवरायांसारखे दिसणारे शूरवीर शिवाकाशीद होते. काही वेळातच सिद्दी जोहरच्या सैन्याने एक पालखी अडवली आणि त्या पालखीत होते शिवाकाशीद. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पकडलं असं समजून सिद्दी जोहरला ही बातमी कळवण्यात आली. या सगळ्यामध्ये भरपूर कालावधी निघून गेला आणि त्यानंतर आपण ज्यांना पकडलं ते शिवाकाशीद आहेत हे रुस्तमे जमान, फाजल खान आणि सिद्दी जोहरला समजलं. आणि हे सगळं सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना सोबत घेऊन सिद्दी जोहरचा वेढा फोडून विशाळगडाकडे निघाले. स्वराज्य निर्मितीच्या यज्ञात शिवाकाशीद यांनी असामान्य शौर्य गाजवलं. महाराज सुखरूप बाहेर पडावेत आणि स्वराज्य सुरक्षित राहावं यासाठी शिवाकाशीद मृत्यूला सामोरे गेले. लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघता, माझ्या आई बापाची पुण्य आहे किती बघता. राज, ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना तेव्हाच शिवा मिळाला. आता उरला येतो तुमचा आत्मा आहे फकस्त. राज, तुमच्या ध्यानात येत नाही पण मला स्वर्गाचं दर दिसतंय. हो, अजून काय पाहिजे माणसाला. लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतात की शिवा असा बिलंद किंवा शिवाजी राजाचं मारण मिळाला. वरून 90,000 वर्ष जगेन महाराज. चला, येतो मी. जरा येळ दौडू नका. अरे शिवाजी राज म्हणून म्हणतोय, असं भाग्याचं मला हजार या खेळाया तयार हा यो शिवाकाशीद. शेवटचा मुसरा. रात्रीचे 4ही प्रहर जांघड जांघड चिखलातून आम्ही धावत होतो. उगवतीला पांढर पाण्यापाशी घोडखिंडीच्या मुखाशी आम्ही पोहोचलो. रायाजी, जीवाची काय झालं? आपण कितीही धावलो तरी गनिमाता दूर नाही. तुम्ही एक काम करा, आम्ही हा लोंढा इथे चढवतो, तुम्ही राजांना घेऊन पुढे. अरे कशाला गोयाची बद्दल राजांना घेऊन चल पुढं. कुणीही पुढे जाणार नाही. राजे, अहो ऐका. राजा ऐका, तुम्ही गनिमाच्या हाती सापडला तर पुरी मराठी वाहून जाईल तुमच्या रूपानं. करणीशिवाय शेवटी काय उत्तर आहे? इतिहास सांगेल.
खूप मोठा विजय मिळवून एक मराठा राजा शेवटी इथं मांडला गेला. राजा असं झालं तर बांधवांच्या झुंजारपणाला भट्टा लागल. पुढच्या पिढ्या विचारतील बांधन होते नव तिथं काय करत होते ते असताना राजांच्या केसाला धक्का कसा लागला. मग बांधलांनी सांगावं की राजा हट्टाला पेटला, नाही ऐकलं त्यानं आमचं. चला आता गनिमाला सामोरे जाऊ. राजे पुरे झाला युक्तिवाद. वेळ नाही आपल्याकडे. पण बाजी, वेळ ओळखा राजे. उगाच हिरेला पेटून मराठा देश आशा कर्तबगारी अशी धोक्यात टाकू नका. तिकडे आऊसाहेब वाटेकडे डोळे लावून बसले असते. इथे आंबेश आलं तर त्या माऊलीला काय उत्तर देऊ आम्ही. आज अवघा मराठा मुलूक तुमच्यावरती अवलंबून आहे. नोकर असून तुमच्याशी या भाषेत बोलतोय, मला क्षमा करा. पण भल्याच्या भल्यासाठी कधी कधी नोकराला सुद्धा मर्यादा सोडाव्या लागतात. वयाच्या वडिलकीचा फायदा घेऊन दटावतोय असं समजा. पुढे निघा, विशाळगड जवळ घ्या. बाबाजी, आम्ही तुम्हाला फुलाजींना रायजींना आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही. काळजी नका करू राजे. आता हीच आमची जागा. कुणाचं नाव कुठं कोरलं जातं, आमचं या इथे कोरलं जाणार आहे. राजे, हेच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी. आजचा उत्सव साजरा करू द्या. पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका. नाही बाजी. राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बाजी, तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडली. मग खुशाल लढायचं असेल तर लढा. बाजी, पोचल्यावरती तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो गरीब. जल्दी कर राजा, गरीब दिसायला लागलाय. बाजी प्रभू, रायाजी बांदल आणि बांदल सेनेतले 300 वीर तब्बल 12 घटिका घोडखिंडीत झुंजले. 40 घाव अंगावर चेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत मिसळले.